4 षटकांचा सामना आहे। पहिले षटक हे पॉवर प्लेचं फक्त 2च क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत, सुमित म्हात्रे आणि श्री वेताल क्रीडा मंडळ कोपर आयोजित कोपर प्रीमियर लीग 2025 हा पहिला चेंडू किशोर समोर फलंदाज आहे संदीप, फुलटच चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे, क्षेत्ररक्षक तिकडे होता, चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं, मात्र एक धाव मात्र अडवू शकले नाहीत। एक धावाने इथे श्री गणेश झाले, अकाउंट ओपन झालेला आहे राजगड रॉयल या संघाचं। यानंतर तोरणा टायटन्स आणि सिंहगड किंग्स या दोन संघांनी तयार राहायचं आहे। पुढील चेंडू इथे मात्र चेंडू भिरकावून दिलेला आहे, सुमित मात्र तिकडे होते, चांगले क्षेत्ररक्षण, झेल मात्र सुटतोय, त्याचबरोबर फक्त आणि फक्त एक धाव मिळालेली आहे। प्रयत्न चांगला केला होता सुमित म्हात्रे यांनी, 6 धावा संघासाठी 5 धावा वाचवलेल्या आहेत, मात्र झेल मात्र त्याला घेता आला नाही। प्रयत्न चांगला केला होता, अतिशय सुरेख असा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिकडे आहे, फक्त म्हणजे एकच धाव मिळणार आहे। एक धाव संख्येने संघाची धाव संख्या होती ती 3, पहिल्या 3 चेंडूवर 3 सिंगल्स आलेले आहेत। चांगली गोलंदाजी आतापर्यंत किशोर याची, जर विकेट मिळाला असता तर अजून चांगली गोलंदाजी झाली असती। यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने भिरकावून दिलेला आहे, इथे मात्र काही चूक करणार नाही सुमित, आणि पहिला गडी बाद होतोय राजगड रॉयल या संघाचा कल्पेश। DJ Vishal, DJ Vishal, बैसले कारल्याचे डोंगरी, कारल्याचे डोंगरी, बैसले कारल्याचे डोंगरी, कारल्याचे। पहिला गडी बाद होतो 3 या धाव संख्येवर। नवीन फलंदाज मयूर पाटील, 3 या धाव संख्येवर पहिला गाडी बाद होतोय कल्पेश। चांगला झेल तिथे सुमित म्हात्रे याने पकडला, आणि चांगली गोलंदाजी किशोर याची पहिल्या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय सुरेख अशी गोलंदाजी, आतापर्यंत 4 चेंडू टाकून दिलेत, फक्त 3 धावा खर्च केलेले आहेत। यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फुल टच चेंडू भिरकावून दिलेला आहे, चेंडू येतोय 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 षटकार, आणि या स्पर्धेचा पहिला षटकार येतोय मयूर पाटील याच्या बॅट मधून। आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे। पहिल्या षटकामध्ये 1 बाद 11 अशी धावसंख्या झालेली होती राजगड रॉयल्स या संघाची। तर रमाकांत पाटील याला सुवर्ण संधी असेल, आपण जर कॅच पकडली तर शेखर बालाराम पाटील याचकडून 200 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे। आपण पाहता रमाकांत पाटील यांना शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करीत आहेत। मयूर पाटील चांगली फलंदाजी केलेली, एक षटकार त्याच्या बॅट मधून बघितला, 2 चेंडूचा सामना केलेला, 8 धावा केलेल्या आहेत। क्रमांक 2, 20 मिनिटांमध्ये 4 षटक आपल्याला टाकून झालेले पाहिजे। जर 15 मिनिटांमध्ये आपण 3 षटक पूर्ण नाही केली तर 4थ्या षटकासाठी आपल्याला एक एक्स्ट्रा फिल्डर मात्र सर्कल मध्ये ठेवावा लागेल, याची सर्व संघांनी नोंद घ्या।
6 मिनिटं या षटकासाठी आपण घेतलेले आहेत. विजयदुर्ग डिफेंडर्स एका षटकासाठी आपण 6 मिनिटे घेतलेले आहेत. क्रमांक 2 चे षटक घेऊन रोहित म्हात्रे. तर खेळाडूंना सूचना असेल पाणी पाहिजे असेल तर पंचांकडे आम्ही पाण्याची बाटली ठेवत आहोत. आपण तिथूनच पाणी घ्यायचं आहे. वारंवार मैदानामध्ये जायचं नाहीये. गेले तर आपल्याला पेनल्टीला सामोरे जावं लागेल, याची नोंद घ्या. क्रमांक 2 चे षटक रोहित म्हात्रे संघ नायक आहे आणि स्वतःही जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. समोर फलंदाज संदीप. अतिशय सुरेख असा चेंडू, अतिशय सुरेख असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगला चेंडू हाताळतोय या रोहित. चांगल्या चेंडूने ते सुरुवात करून दिलेली आहे. धावसंख्या येते 11. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. एक षटकार देखील आपण बघितलात, एक फलंदाज देखील बाद झाला होता. रोहित म्हात्रे फुलटच चेंडू भिरकावून दिलेला आहे. चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होतोय का, चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. षटकार. सतरा. रोहित म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रमाकांत पाटील चेंडूच्या मागे होते. 2 धावा निघतात. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ते 19. तोरणा टायटन्स आणि सेगड किंग्स आपल्याला सूचना असेल पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपला कर्णधार टॉस बॉक्स मध्ये हजर राहिला पाहिजे. इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका. ब्लाइंड स्टॉक खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या येते 19. दुसऱ्या क्रमांकाचं षटक हे मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये रोहित म्हात्रे संघ नायक आहे. स्वतः गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. 8 धावा खर्च केले आहेत. रोहित म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. खारबाव इन करून गोलंदाजी करताना इथे मात्र अतिशय सुरेख असा झेल, अतिशय सुरेख असा झेल पकडलेला आहे रोहित म्हात्रे यांनी. आणि अशा प्रकारे दुसरा फलंदाज बाद होतोय. 19 या धावसंख्येवर नवीन फलंदाज येतोय यशराज पाटील, किंग ऑफ कोपर. रोहित म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज यशराज. अतिशय सुरेख असा फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे आणि पहिल्या चेंडूवर यशराज बाद. रोहित म्हात्रे याची लागोपाठ 2 फलंदाज तिथे बाद केले. बाद कोणाला केले? संदीप आणि यशराज. यशराज हा फलंदाज मात्र ते 0वर बाद झालेला आहे. मोठी अपेक्षा होती यशराज कडून, परंतु यशराज सारखा फलंदाज इथे स्वस्तात बाद झालेला आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये धावसंख्या बनवल्या गेल्या ते 19 आणि त्यांचे 3 फलंदाज मात्र बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवर.
क्रमांक 3चे षटक घेऊन सुमित म्हात्रे चांगले झेल त्याने लॉंग ऑनला अतिशय चांगले झेल दोन पकडलेले आहेत सुमित म्हात्रे याने आणि गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. समोर फलंदाज असेल मयूर पाटील. सुमित म्हात्रे पहिला चेंडू मयूरसाठी अतिशय सुरेख असा फटका. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा तिथे सहज पूर्ण केल्या. 2 धावांची संघाची धावसंख्या 21. सुमित म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा हुकचा फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि बघता बघता चेंडूने सीमारेषा गाठलेली आहे. येतोय KPL चौकार. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 26. चला तोरणा टायटन्स आणि सिंहगड किंग्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना असेल. एक इनिंग संपल्यानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहिले पाहिजे. यावेळेसचा चेंडू सुरेख असा चेंडू होता. एक धाव मिळते लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 27. आणि या सामन्यांचे थेट प्रक्षेपण आपण ओम फोटो लाईव्ह या YouTube चॅनलवर पाहू शकता. पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका डीप मधून क्षेत्ररक्षक होतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 29. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये 29 धावा बनवल्या गेल्या आहेत राजगड रॉयल्स या संघाने. खास करून मयूर पाटील यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. चार ओव्हरची मॅच 4 ओव्हरची बॉलर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये 29 धावा आलेल्या आहेत आणि चांगली फलंदाजी करतोय मयूर पाटील. आतापर्यंत आपण बघितलं त्याच्या बॅट मधून 17 धावा आलेल्या आहेत. 29 पैकी 17 धावा हे मयूरच्या बॅट मधून आलेल्या आहेत. एक षटकार एक चौकाराचा त्याच्यामध्ये समावेश आहे. क्रमांक 4चं षटक शेवटचं षटक घेऊन गोलंदाज येतोय. श्याम पाटील. सुरेख असा चेंडू होता. चेंडू हवेत आहे आणि फलंदाज होतोय बाद. रोहन हा फलंदाज बाद झालेला आहे. पहिल्या चेंडूवर श्याम याला सफलता मिळते. नवीन फलंदाज येतो विजय पाटील. चौथा फलंदाज इथे बाद झालेला आहे राजगड रॉयल्स या संघाचा. शेवटचं षटक आहे. षटकामध्ये चांगल्या धावसंख्या बनवाव्या लागतील राजगड रॉयल या संघाला. बॅटर कोणाला सांगते पहिले
विजय पाटील नवीन फलंदाज खेळपट्टीवर, एक अनुभवी असे फलंदाज. बरीच वर्षे त्यांनी कबड्डी हा संघ खेळामध्ये आपलं प्रावीण्य दाखवलं होतं आणि आता क्रिकेटमध्ये इथे मजा घेताना क्रिकेटची. अतिशय सुरेख असा फटका कट केले चेंडूला, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चेंडू जातोय सीमारेषेकडे. आता मात्र कुठे चेंडू अडवण्यात यश आलेलं आहे. तोपर्यंत 2 धावा पळून काढलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या आहे ती 31. श्याम पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, समोर फलंदाज विजय पाटील. अतिशय सुरेख असा फटका, कटचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात आहे आणि 2 धावा तिथे पुन्हा एकदा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होते ती 33. तोरणा टायटन्स आणि सिंहगड किंग्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना असेल, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तोरणा टायटन्स आणि सिंहगड किंग्स. इथे मात्र सुरेख असा ड्राईव्हचा फटका, चेंडू जात आहे लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. 1 धाव पूर्ण, फक्त एकच धाव घेतलेली आहे आणि इथे मात्र फलंदाज होतोय धावबाद. चौतीस धावा झालेल्या आहेत आणि शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज येतोय अथर्व. श्याम. शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मयूर याला मात्र या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळालेली नाहीये, नॉन स्ट्राईकलाच आहे. स्ट्राईक त्याने घेतली होती परंतु दुसरी धाव घेण्याची काही गरज होती का हा प्रश्न मात्र इथे उपस्थित होतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. नवीन फलंदाज अथर्व हा मैदानात आलेला आहे. धावसंख्या ती 34. श्याम पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र अतिशय सुरेख असा चेंडू, बॅटच्या पट्ट्यात काही त्यांनी धाव चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातला आणि या इनिंग मधला. चला, सिंहगड किंग्स आणि तोरणा टायटन्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांमध्ये 34 धावा काढलेल्या आहेत आणि 35 धावांचं लक्ष्य विजयदुर्ग डिफेंडर्स या संघासमोर ठेवलेलं आहे. चला, तोरणा टायटन्स आणि सिंहगड किंग्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. श्री रमाकांतजी घरात आपणास विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. आजच्या दिवसातला दुसरा सामना असेल. चला, सिंहगड किंग्स संघाचा कर्णधार शेखर. हॅलो, छाप असा कॉल आहे आणि छापच आलेला आहे. मान्यवरांना विनंती असेल, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. विनायक नाणेफेक जिंकलेलं आहे. दुपारचं सत्र चालू झालेलं आहे.
प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्यामागे काही खास कारण? आता कोपर प्रीमियर लीग असल्यामुळे आणि जवळजवळ 9 खेळाडू असतील, त्यांचा आता जो काही खेळ अधुरा असेल किंवा कोणी चांगला खेळत असेल तर ते पण पाहायला भेटेल मला. आणि त्यानंतर समोरच्या टीमने जे काही रन काढतील त्या चेस करण्यासाठी देखील मला म्हणजे टार्गेट समजेल. तर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र स्वीकारलेलं आहे, तर समोरच्या संघाला किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? एक साधारणतः 30 ते 35च्या. असे कुठले गोलंदाज आहेत की त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल? रोशन आहे, जर मला संधी भेटत असेल तर समजा मी देखील टाकेन. राकेश आहे, आणखीन एक माझ्याकडे एक नौका प्लेयर आहे विनीत म्हणून, त्याच्याकडनं देखील मी एक ओव्हर टाकण्याची हे करेन. एकंदरीत कमी दिवसामध्ये हे श्री विशाल क्रीडा मंडळ कोपर आयोजित KPL कोपर प्रीमियर लीग कमी दिवसामध्ये आयोजन केले. आयोजनाबद्दल काय म्हणाल? खूपच छान केलेलं आहे. आणि कोपर प्रीमियर लीगच्या हिशोबात जे गावातले पूर्ण जे 9 खेळाडू असतील किंवा 40+ ओपनचे जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधीचा भरणा होण्यासारखा हा 6वी लिंक आहे. आणि पूर्ण कोपर खेळेल या उद्देशाने हे आयोजन खूप छान केलेलं आहे. तर तुम्हाला विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. शेखर, नाणेफेक हरले आहे, प्रथम फलंदाजी करायची आहे, तर प्रथम फलंदाजी करताना किती धावांचं टार्गेट समोरच्या संघासमोर ठेवण्याचा प्रयत्न असेल? आपलं 45+ धावांचं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल. आणि प्रथमतः फलंदाजी मिळाली आणि मी फलंदाजीच घेणार होतो, कारण की फ्रेशमध्ये फलंदाजी चांगली होईल. उन्हाचा त्रास थोडा जास्तच आहे, त्यामुळे फलंदाजी प्रथम करणे सोयीस्कर असेल. तर 40-45 धावा काढताना असे कुठले फलंदाज आहेत की त्यांच्याकडून जास्त अपेक्षा असेल? मी स्वतः आहे, वैभव आहे, अतुल आहे, करण आहे, अमोल आहे. एकंदरीत श्री वेताल क्रीडा मंडळ कोपर आयोजित कोपर प्रीमियर लीग याबद्दल काय म्हणाल? कोपर प्रीमियर लीग ही मला वाटतं खूपच कमी दिवसामध्ये, साधारणतः 7 ते 8 दिवसामध्ये ही लीग अरेंज केली आणि खूपच सुंदर असं आयोजन झालं आहे कमी दिवसामध्ये. जरा मला वाटतं थोडंसं वेळ मिळाला असतं. ही 5 आणि 6 एप्रिलला ही स्पर्धा करायचं ठरवलं होतं, परंतु ऑनरचं म्हणणं होतं का नाही आपण 29-30ला ठेवू आणि 31 तारखेला एक सुट्टी असल्यामुळे खेळाडूंना जो 2 दिवसाचा त्रास होईल तर 31 तारखेला ते ईदेच्या निमित्ताने आराम करतील. हा उद्दिष्टाने आम्ही 29-30ला स्पर्धा ठेवली, नाही तर ही स्पर्धा 5-6 एप्रिलला होणार होती. तर तुम्हा दोघांनाही विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर टोर्नर टायटन्स या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद उमेश. खऱ्या अर्थानं आपण देखील स्पर्धेच्या माध्यमातून सुरेख सुंदर रंग या स्पर्धेमधून भरला जाऊया. पुन्हा एकदा मैदानाकडे 2 दिग्गज संघामधून सकाळच्या सत्रामधून पहिला सामना उद्घाटन सामना पाहतो. 2 दिग्गज संघामध्ये एका बाजूला रायगड रॉयल तर दुसऱ्या बाजूला विजयदुर्ग डिफेंडर. प्रथम फलंदाजी करताना नंबर रायगड रॉयल या संघाला पाहिलं, ज्याने 4 षटकांचे धावा केल्या. 34 आणि 35 धावांचं एक लक्ष्य टार्गेट सेट करण्यासाठी सलामी जोडी इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. रोहित आणि किशोरी सलामी जोडी. 35 धावांचं जे लक्ष्य आहे, जे आव्हान आहे आणि या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी जबाबदारी खांद्यावर घेऊन 2 इन ऍक्शन मध्ये फलंदाज आपण पाहतोय. तर सलामी गोलंदाज रायगड रॉयल संघाचा सलामी गोलंदाज संदीप. वैयक्तिक पाला सांघिक पाला संघाच्या वतीने पहिला षटकातला तो संदीप. कोपर प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा आगास अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा मित्र आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने जे मैदान आहे स्वर्गीय कैलासवासी वैकुंठवासी प्रभावती दामोदर भोईर ही जी क्रीडा नगरी आहे, ग्रामपंचायत दिवे यांच्या माध्यमातून आम्हाला जी उपलब्ध झाली त्यांचा देखील ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार. प्रभावती दामोदर भोईर ही क्रीडा नगरी, निसर्गाच्या सान्निध्यात हे मैदान आणि या मैदानामधून रंगतो कोपर प्रेमी 2025 थरार स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधून पहिला सामना. फर्स्ट बॉल को पहिला चेंडू रिलीज करताना गोलंदाज संदीप. चेंडूला शॉट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. चेंडू जातो शॉट फाईनला. एक धाव घेण्याची संधी
एक धाब्याने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झाला. धावसंख्येमध्ये बिनबाद एक क्रमांक पहिलं विजयाचं एक मापक लक्ष ते फक्त आणि फक्त 35 धावांचं. प्रति ओव्हरचा आपण साधारणतः विचार केला 8 ते 9 धावांची गरज. पुणे एकदा गोलंदाज संदीप वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं पहिल्या षटकांतर गोलंदाज संदीप. आता स्ट्राईक रोटेट कडे संधी डावखुरा फलंदाज किशोर याला. पहिला सामना दोन दिग्गज संघ एका बाजूला रायगड रॉयल तर दुसऱ्या बाजूला विजय डिफेंडर. चला प्लीज थोडस वेल कमी गॅस स्पीडअप करा कारण की आजच्या स्पर्धेचा शेड्यूल फार मोठे. पुणे एकदा गोलंदाज संदीप वैयक्तिक पाला सांघिक पाला संघाच्या वतीने पहिल्या षटकात गोलंदाज संदीप राईट राऊंडचा मार करतो. डावखुरा फलंदाज स्ट्राईक रोटेट करतो किशोर लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन मैदानामधून पाहत. अतिशय प्रथम उत्तम फटका चलो सुंदर ऑन साइडचा फटका आणि वन बॉन्स एका टप्प्याने चेंडू मिड विकेट सीमारेषा क्लिअर करतोय चौकार. सुरेख सुंदर प्रथम उत्कृष्ट फटका आपण किशोरच्या बॅटमधून पाहिला. चेंडूची लाईन ज्यानं लवकर रीड केली ऑन साइडचा उत्तम फटका ज्याच्या बॅटमधून सजला खाली क्षेत्र आणि चेंडू एका टप्प्याने मिड विकेट सीमारेषा क्लिअर करणारा चौकार येतोय. चौकार स्वतः ज्यानं अकाउंट ओपन केलं संघात धावसंख्या देखील 4 ने पुढे सगळी धावसंख्येमध्ये बिनबाद 5 ओव्हर क्रमांक पहिलं विजयाचं मापक लक्ष आहे ते फक्त आणि 35 धावांचं. अतिशय प्रथम उत्तम फटका क्या बात है. चेंडूला सुंदर पॉइंट केलं होतं ऑन द राईज. व्हेरी नाईस स्ट्रोक व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज किशोर याच्या बॅटमधून ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू फलंदाज तसा बॅक पडला लागला चेंडू सुंदर स्पंज केला. अतिशय देखणा फटका आपण पाहिला फलंदाज किशोर याच्या बॅटमधून आणि या चौकार संघात धावसंख्या होती ती 9. आणि या स्पर्धेमधून चौकारांची पहिली हॅट्रिक किशोराच्या बॅटमधून प्रथम उत्तम फलंदाजी मैदानाच्या आतमधून. या स्पर्धेमधून चौकारांची पहिली कटरी साधणारा फलंदाज किशोर पाटील क्या बात आहे. सलग 3 चेंडूमधून 3 चौकार. क्रिकेट प्रतिभाल क्रिकेटचा बिग इव्हेंट क्रिकेटचा बिग शो क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचा जुनून मित्र आपण पाहतोय. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा रेग्युलर ग्रामीण या स्पर्धेला लाजवेल असे या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. गाव खाएगा नॉन वेज ही खाएगा वेज ही खाएगा. तू वेज वाला आहे तुम कोण वेज वाला तू ना तर वेज वाला नाही ना दोनच वेज वाले ना मग दोघांना मागवता ना. सुनील दादा भाऊ नाही ना. नंतर फोन करता तुम्हाला. उत्तम दर्जाची कामगिरी खास करून किशोर याचं मी कौतुक करून ज्याच्या बॅटमध्ये आपण चौकारांची ड्रीप पाहिली. सलग 4 चेंडूमधून 4 खणखणीत चौकार. बघा मैदानामधून एक रिक्वेस्ट आहे सामना चालू असताना आपण प्लीज वांदा आणू नका. कोपर प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा अतिशय उत्तम दर्जाचा आपण आयोजन पाहतोय. देवेंद्र घरत असतील शेखरजी
सन्मानित शेखरजी पाटील असतील, आमचे उमेश असतील, या सर्वांचा अपार कष्ट आणि अपार मेहनत त्यांच्या संकल्पनेत एक साकारलेली आहे सुंदर स्पर्धा आपण बघतोय. कोपर प्रेमी 2025 स्पर्धेचं आगास. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं आणि गोलंदाज येतोय विजय पाटील. अतिशय चांगला फटका चेंडूला सुंदरसा सुट केला. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे चेंडू जातो. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावांनी सांगत धावसंख्या होती ती 19. विजयाचं लक्ष फक्त आणि फक्त 35 धावांचं विदाउट विकेट. लॉस ऑफ 2 ओव्हर. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ आहे संघात धावसंख्या 19. आता मात्र थोडासा ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी बॅट रिलीज झाली. खऱ्या अर्थाने फटका वाढण्यासाठी तुमच्याकडे तुमचं फुटफॉर फार महत्वाचं असतं. चेंडूचं लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक दुसरा धावसंख्या 19 बिनबाद 19. आता मात्र चेंडूला पुलचा फटका प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क निश्चित झाल्यानंतर चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गणपतजी भोईर कशेली ग्रामपंचायतीचे कशेली शिवसेना शाखेचे जे प्रमुख आहेत विभाग प्रमुख आहेत आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आमचे परम मित्र गणपतजी भोईर यांनी तुमच्यासाठी स्पेशल ऑफर दिलेली आहे. प्रत्येक विकेटसाठी तुम्हाला 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज विजय पाटील. चेंडूला ऑन द राईज अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण बोल. चेंडू स्पंच केले. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न तर धावतील तरी किती राजे माझे. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी महत्वाचा फलंदाज बाद होतोय रोहित. आणि खऱ्या अर्थानं बाद होणं हे देखील दोन धावांनी संघात धावसंख्या होती ती 25. नेक्स्ट बॅट्समन संघाचा सर्वात महत्वाचा ट्रम्पकार फलंदाज नेक्स्ट बॅट्समन समीर येतोय. बिग हिटर बडे खिलाडू. उद्या कुठे जाणार का दिवशी कोपर याची स्पर्धा होती डुंग्याची. एकच वनडे असेल मला वाटते. मग पायगावशी तिकीट जा ना. हॅलो डुंग्याच्यात घेतल्यास कारण तिकडे पण अजय मी इकडे कोपरला अटकले ना म्हणून सकाळी मी तुला संध्याकाळी फोन करता. हॅलो पहिल्या 12 चेंडूमध्ये खर्च झाला तब्बल 25 धावा. येणारे चेंडू 12 आणि बीजासाठी 10ची गरज. याला इनला पकडतो मध्यंतरी. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतोय क्रिकेटचं फेस्टिवल, क्रिकेटचं बिग आणि क्रिकेटचं बिग शो, क्रिकेटचं महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष आणि क्रिकेटची जत्रा खऱ्या अर्थानं कोपर गावामधून आपण पाहतोय. अख्खा गाव खेलेगा, गाव के साथ बाप के साथ बेटा भी खेलेगा. एक उत्तम संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. बॅट्समॅन समीरच्या बॅटमधून सुरेख सुंदर पद्धतीने तुझा फटका ऑन साइडचा चेंडू तो वाडिश लॉंग ऑनला. चांगले क्षेत्ररक्षक. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न
आता उर्वरित 11 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 8 धावांची गरज आहे. पहिल्या सामन्यामध्ये अतिशय दमदार आणि उत्तम कामगिरी करताना संघ आपण पाहतोय विजयदुर्ग डिफेंडर हा संघ थोडासा विजयाच्या उंबरठ्यावर. तर पहिल्या सामन्यामधून थोडस पराभवाच्या खाईमध्ये आपण राजगड रॉयल या संघाला पाहतोय. खऱ्या हाताने चेंडूची फेक अतिशय चुकीची होती. शॉर्ट पिच डिलिव्हरी ती आखूट टप्प्याचा चेंडू होता, मात्र फलंदाजाला तो चेंडू व्यवस्थित मारता आला नाहीये. अतिशय चांगला पडतोय चेंडूला सुंदर साऊंडचा फटका आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी समीकरण येणारे चेंडू 10 विजयासाठी फक्त 6 धावेची गरज. येणारे चेंडू 10 असतील आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची गरज. आणि हा विजयी षटकार यास सामना फिनिश. खराब चेंडू उत्तम प्रहार जसं प्रश्न तसं आपण उत्तर पाहिलं. शॉर्ट पिच डिलिव्हरी फलंदाज सफल झाला. ऑन साइडचा बिग ब्लास्ट त्याचा बॅटमधून सरला आणि चेंडू आउट ऑफ दी पार्क सीमारच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार. नो डाऊट सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारचा मानकरी कोण आहे? नो डाऊट विजयाचं उत्तम प्लॅटफॉर्म ज्यानं तयार केलं. पहिल्या ओव्हरमधून ज्याचा बॅटमध्ये चौकाराची ड्री पाहिली किशोर पाटील खरं स्पर्धेचा फिनिशर. किशोर आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी लगेच आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. ज्यानं हॅलो आदरणीय व्यासपीठावर विराजमान आदरणीय कबीरजी दादाने विनंतीशील आपण शुभ असते जी आकर्षक ट्रॉफी आहे मॅन ऑफ द मॅचचे सन्माननीय मुकेश दत्तात्रय पाटील महाराष्ट्र प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने आम्हाला ती जी उपलब्ध झाली. आणि त्या ट्रॉफीचा मानकरी किशोर ज्याच्या बॅटमधून आपण चौकारांची ड्रिल पाहिली. मी कबीर दादांना विनंती केली आपण आपल्या शुभ असते तर ट्रॉफीचं वितरण करावं. वेल प्लेड किशोर अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. ऑल द बेस्ट. शितपा कोल्ड ड्रिंक पण घ्यायचं ना. मनोज अनंता भामरे यांच्याकडे स्पेशल कोल्ड ड्रिंक आहे. गर्मी में कुल रहो. विजयजी भामरे यांच्याकडे स्पेशल कोल्ड ड्रिंक आहे. विजयजी भामरे यांच्याकडनं कुल कुल थंडा कुल. वेलपेड किशोर अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट. दादा नमस्कार. इन बॅक टू नावन क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. चला स्पीडअप करा प्लीज. ज्या संघाकडे क्षेत्ररक्षण आहे तोरणा टायटन्स संघाचा कॅप्टन विनाविलंब लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावा. आणि सिंहगड किंग्स संघाचा कॅप्टन आपण देखील लगेच आपली सलामी जोडी विनाविलंब मैदानामध्ये रवाना करा. तोरणा टायटन्स आणि सिंहगड या 2 संघांमधून हा सामना. आणि जेव्हा सामन्याला माजी सरपंच ग्रामपंचायत कोपर सन्मानित राजूजी पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून. त्याचबरोबर माजी उपसरपंच ग्रामपंचायत कोपर सन्माननीय बाचनजी घरत साहेब तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आणि सुप्रसिद्ध उद्योजक सन्मानित चंद्रकांत जयराम पाटील ज्यांच्याकडे या स्पर्धेमधून प्रथम तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची आकर्षक ट्रॉफीज आम्हाला उत्तम झाली. ते मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले तर वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं मनस्वी स्वागत. हो सांगितलं.